अजिबात त्याला परत देत नाही. मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्यक्रम झाला. अनेक ग्रामीण भागातल्या पोरांनी ज्यांचं 12वी आणि BA झालं होतं अशा पोरांनी अर्ज भरले. अर्जाला किती पैसे गेले असतील? 1000 1200 गेले असतील. अर्ज किती गेले असतील? नाही म्हणलं तरी 5-25 लाखाच्या वरून अर्ज गेले. काय झालं योजनेचं? बंद पडली योजना, बंद पडली. ज्यांना वाटते ना की लाडकी बहीण चालू राहील, काही काळजी करू नका. लोकसभा इलेक्शन चालू होतं, बरोबर वोटिंगच्या 15 दिवस आधी पैसे खात्यात पडले. मग विधानसभेच्या वेळेला बरोबर वोटिंगच्या 8 दिवस आधी पैसे खात्यात पडले. मग 3 महिने पैसे मिळाले नाही. मग नगर परिषद निवडणूक आली, बरोबर वोटिंगच्या 8 दिवस आधी पैसे खात्यात पडले. मग पुन्हा पैसे पडले नाही 2-3 महिने, बरोबर महापालिकेच्या 10 दिवस आधी बरोबर पैसे खात्यात पडले. आता अजून ते थांबतील आणि बरोबर पंचायत समितीच्या वोटिंगच्या 2 दिवस आधी पैसे टाकणार. पगारी मतदार तयार करतात. गणित नीट समजून घ्या की ते तुम्हाला पैसे कसे देतात. बरं मला सांगा की तुमच्या घरातली तुमची लेक, तुमची बहीण, तुमची पत्नी, तुमची आई ज्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयाची वाट बघत आहे, अर्थात ते महत्वाचे आहे. 1500 रुपये सुद्धा खूप मोठी रक्कम आहे. पण दादा हो, त्या 1500ची गरज का पडते? जर तुमच्या पोराला 15,000ची महिन्याला नोकरी असेल तर त्याला 1500ची गरज पडेल का? ते 15,000ची नोकरी देत नाही. ते अजिबात तुमच्या पोराला नोकरी द्यायला तयार नाहीत. आणि तुमच्या पोराने नोकरी मागितली ना मागितली, हिंदू खतरे में है. अहो बेरोजगारी वाढली, हिंदू खतरे में है. अहो नोकर भरती कधी निघणार, हिंदू खतरे में है. अरे शेताला लाईट नाही, हिंदू खतरे में है. अरे प्यायला पाणी नाही, हिंदू खतरे में है. अरे लहान लहान पोरीवर अत्याचार, हिंदू खतरे में है. तुम्ही प्रश्नच विचारायचा नाही. तुम्ही काहीही बोललात की हिंदू खतरे में है. आता हा कोणता हिंदू खतरे में है बरं? मला सांगा, जो सगळ्या शेतांमध्ये राबणारा जो शेतकरी आहे तो हिंदू नाही का? जो कर्जबाजारी झालेला जो शेतकरी आहे तो हिंदू नाही का? ही जी ज्या शेतकऱ्यांची लेकरं जी मी सांगते की पोटाला चिमटा घेऊन पुण्या मुंबईत शिकतायत, ती हिंदू नाहीत का? ही जी 3 वर्षाच्या लेकरावर 5 वर्षाच्या लेकरावर अत्याचार होतोय, हिंदू नाहीत का? मग यांचं हिंदू खतरे में हे आलं कुठं? म्हणून ते लोन फक्त शहरात नाही, ते लोन आता गावखेड्यात पण आले. ज्याला नीट शेपूट पुसता येत नाही ते पण बोलते हिंदू खतरे में है. त्याला दुसरं काही कळत नाही. जिहादी माणसाचा कसा ब्रेन वॉश करतात तसा त्याचा ब्रेन वॉश करून टाकलेला आहे. तो साध्या प्रश्नांचा विचार करत नाही. दादा हो, आपल्या घरातल्या बाईला 1500 रुपये त्यांनी दिले, पण विचार करा, जे 4 गॅस मिळत होते ना फुकट, ते सगळे बंद झाले. 4 गॅस बंद, मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना बंद, नवीन आशा वर्करची भरती नाही, नवीन पोलीस भरती नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, ऊसाला भाव नाही, ह्याच्यातलं कुठलंच ते करत नाही. बरं एवढं सगळं असताना एकीकडे म्हणजे समजा मी आहे, मी अधिकारी होते, मी कायद्याची प्राध्यापिका, मी शिकवते, साला माझ्याकडे एवढे पैसे येत नाही, मी एवढी शिकलेली असूनही. काय तुम्ही नाव म्हटलं त्या माणसाचं? चौरे. चौरे काय चौरे का काय? हे ना असे कोणते गटानं खांदली असतील बरं? अशा कुठला बराशी खांदायला गेला असेल की ह्याच्याकडे 1 ते 1.5 वर्षात करोडोची मालमत्ता आली, पैसे आले. बरं ह्याचा घोटाळा सापडत कसा नसेल लोकांना? जर तो भाजपमध्ये गेला की निर्मळच झाला, लगे वॉशिंग पावडर निर्माण. त्याला काय म्हणजे काय, त्याला प्रश्नच विचारायचा नाही. तो शहासेनेकडे गेला, लक्षात घ्या, शिवसेना नव्हे ती अमित शहांनी सुरू केलेली शहासेना आहे. त्यांचा मालक अमित शहा आहे. तर शहासेनेत गेला
मला आणि त्यांना मोठंही करावं असं वाटत नाही. पण ही सगळी लोक, या सगळ्या लोकांचा जर एकूण क्रायटेरिया बघितला तर ह्यांनी अशी काय कष्ट केली म्हणून यांच्याकडे 1 ते 1.5 वर्षात 50 कोटीच्या मालमत्ता झाल्या. इथे मारुती माने आहेत या मंचावर. मारुती माने जेव्हा दप्तर घेऊन आले ना, 5-6 बॅगांचं दप्तर घेऊन आले. मारुती मानेचं दप्तर बघून उद्धव साहेबांनी डोक्याला हात लावला की बाबा कधी जमा केलं एवढं सगळं. बघा हा एवढा मोठा पालखी मार्ग गेलाय. या पालखी मार्गात जमीन किती गेली? 2 गुंठे. ठीक आहे, 2 गुंठ्याचे पैसे मिळाले, मी समजू शकते. बाबा तुला 2 गुंठ्याचं 60-70 लाख रुपये मिळालं, समजू शकते. चल 1 कोटी मिळालं, समजू शकते. पुन्हा एकदा पैसे कशाचे? तो म्हणले नाही आमच्या जमिनीमध्ये फळझाड होतं. मग मी जरा अंदाज घेतला की फळझाड किती लागतात बरं. आमचे भास्कर दादा आंब्याची शेती तिकडे कोकणातली आहे, भास्कर जाधव साहेबांची. म्हटलं दादा 1 एकर मध्ये किती झाडं लागतात? ते म्हटले मुश्किलीनं लागतील की 100-125. आम्हाला काय बोलताय? अहो 2 गुंठ्यामध्ये 275 झाडं लावलीत वाघानं. आहेत कुठं तुम्ही? 2 गुंठ्यात 275 झाडं. अरे चुना लावायला मी काय लिमिट असते राव? किती खरडून खावं ते. बरं ती झाडं तोडली, घातले पैसे. आता 2दा पैसे घेतल्या, तिसऱ्यांदा पुन्हा पैसे. आता काय आमचं बांधकाम होतं, द्या 5-6 कोटी रुपये द्या. तिसऱ्यांदा पैसे. मग चौथ्यांदा अजून पैसे. कशाचे? आमची पाईपलाईन होती. आमची पाईपलाईन तुटली. मानेंनी त्याचा कागद काढला. कुठून काढला कागद? सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वॉटर सप्लाय कडून कागद काढला की बाबा ह्या रस्त्यामध्ये किती फुटाची किती मीटरची पाईपलाईन आहे आम्हाला सांगा. बघायचं होतं की काय त्या सर्वे नंबर मध्ये पाईपलाईन आहे का. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणी विभागानं सांगितलं इथून तिथून कुठंच त्या लाईन मध्ये पाईपलाईन झालेली नाही. या धक्का. आणि चरण चौरे म्हणतो की पाईपलाईन आहे. आता ह्या सगळ्यांवर जेव्हा मी त्या सगळ्या म्हणजे मला त्या कागदपत्रांचा अभ्यासच करायला 15 दिवस गेले. म्हणजे मला समजतच नव्हता कागद कशाचा काय येतो. सगळा आपण अभ्यास केला आणि नागपूरच्या विधिमंडळात ते मांडलं की हा चरण चौरे. दुसरा कोण होता होतो? दुसऱ्याचं नाव काय? रमेश माने. अरे तुम्ही काय इथं तसे लय माने आहेत पण तो रमेश माने. आता हे चौरे हे माने, मग ह्या सगळ्यांचा आपण सगळा खोलचिट्टा काढला त्या नागपूरमध्ये. साहजिकच आहे की चोर म्हणलं की भाजपचाच, चोर म्हणलं की भाजपचा, चोर म्हणलं की शिंदेचा. इमानदार कशाला जात नाही तिकडे? चोरच चोरी लपवायला जाते तिकडे, बाकी कोण जात नाही. आता ही सगळी जेव्हा आपण विधिमंडळात ते सगळं मांडलं, मग ते काँग्रेसच्या वडेट्टीवारजींनी मांडलं, ते भास्कर दादांनी मांडलं, ते आदित्य दादाने मांडलं, बाहेर मी सभागृहाच्या मांडलं आणि त्याची आपण चौकशी लावली. आता बघा बरं का, म्हणजे चोर ती चोरण वर शिरजोर. इकडं लगेचच ही TV9चा दादा होता, इथून लगेचच तिकडं. काय सांगाल तुम्ही? सुषमाताईंनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? मी आता आबरू नुकसानीचा दावा टाकणार. बघा चोराची शिरजोरीची भाषा. मी आबरू नुकसानीचा दावा टाकणार आहे. आहार वार गड्या, तुला नाही आबरून मी कशाला घाबरू? मेले आईचं दूध पिले होय मी? अरे अभ्यास करून बोलतेय तू. किसझाड की पत्ती आहे रे. अरे मी मिनिस्टर आणि खासदाराला ललकारते, त्याला पाणी पाजायला सांगते. तू आहेस कोण? आणि खरंच जर त्याच्यात एवढं खरं असतं त्याचं म्हणणं, बघा बरं का डोळे उघडे ठेवून, तुम्ही आम्हाला मत द्यायचं का नाही? नका देऊ मत. तुम्ही मत द्यावं याच्यासाठी नाहीये हे, पण तुमची फसवणूक किती आहे ती बघा. जर
माणसाने जो तुमच्या सगळ्यांचे पैसे लुबाडून घेऊन गेलेला आहे त्याचा चोरी चव्हाट्यावर यावी म्हणून जो नागपूर पर्यंत भांडायला येतो त्यांच्या सोबत उभं राहायचं का चोरा चिवतांसोबत उभं राहायचं तुम्ही निर्णय घ्यायचा. मी कशाला सांगू? मी तुम्हाला म्हणणारच नाही मत द्या मत द्या मत द्या, कारण तुम्ही बी नाही भारी लोक आहे मला माहिती आहे. तुम्ही काही कमी आहेत काय? तुमचं आपलं मावशी अक्का विचार करा पक्का अक्क्यावर मारा शिक्का ते रोजच लावते थुका, त्याला थुक्याच लावत जायचं तुम्ही शिक्केच मारत जायचं. अरे किती दिवस करायचं हे किती दिवस? कुणीतरी ठामपणे सांगावं लागेल की नाही. जरा डोकं शाबूत ठेवा. मतदान असा शब्द कायद्यात कुठेच नाही. मत ही दानात द्यायची गोष्ट नाही. दान कसं असतं? दान दान डोळे झाकून शांतपणे द्यायचं असतं. दान गुपचूप करायचं असतं. दान उजव्या हाताने केलं तर डाव्या हाताला करू नये. मेंदूला तर नाहीच नाही. याला दान म्हणतात. मत ही दानात द्यायची गोष्ट नाही. मत सजगपणे बजावायचा अधिकार आहे. ठामपणे विचार करून बजावायचा तो अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत देताना तुम्ही ठामपणे सजगपणे विचार केला पाहिजे की तुमचं मत तुम्ही कुणाला देत आहात. मगाशी हा आमचा भैयासाहेब देशमुख नावाचा उमेदवार हे फार बोलत होते. मला खाली बसून वाटत होतं आईला किती बोलतोय माणूस किती बोलतोय माणूस. मग पुढे लक्षात आलं की जी माणसं ध्येयवेळी असतात, जी माणसं कुणाच्या एका पैशात मिंती नसतात, जी माणसं स्वतःच्या कष्टाचं खातात आणि जी माणसं समाज बदलासाठी झपाटलेली असतात ती बोलायला उभी राहिली की ती भरभरून बोलतात. ही फॅक्ट आहे. त्यामुळे ते भरभरून बोलायला लागले होते. दादा हो जरा विचार करा. तुम्ही रोज कष्ट करताय कुणासाठी? तर तुमच्या लेकरांच्यासाठी की आपल्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं. पोरग 10वी पास झालं की त्याला भारीतलं भारी कॉलेज मिळावं. कुठलं कॉलेज मिळावं? कुणी म्हणतंय पुण्याचं कॉलेज मिळू दे, कुणी म्हणतंय इकडं, कुणाला वाटतंय आपलं लेकरू पाचगणीला शिकू दे, इकडं कुठं महाबळेश्वरला शिकू दे. तुम्ही एवढ्या भारी कॉलेजला लेकराला पाठवाल आणि कॉलेजच्या गेटवर जर ड्रग्ज अफीम चरस गांजा विकणारे लोक उभे असतील तर तुमच्या लेकरांचं भविष्य काय? एका महिन्यात तब्बल 3ऱ्यांदा साताऱ्यात ड्रग्ज सापडले. एका महिन्यात 3ऱ्यांदा 6,500 कोटीचं ड्रग्ज सापडलं. 6,500 कोटी कशाला म्हणतात? लक्षात घ्या. इलेक्शनला ते कदाचित इथं पैशाचा पाऊस पडतील. कदाचित एका मताला 10,000 15,000 खर्च करतील. घाम घालून आणले नाहीत, कष्ट केलेले पैसे नाहीत. पैसे कशाचे आहेत? पैसे आहेत वालूचा ठेका, पैसे आहेत मटक्याचा अड्डा. एकाकड छक्का दुरीकड सत्या, तिरीकड अंड्या चौकाकड चौका, पंजाकड दशा, ओपन जीव देना क्लोज झुकू देना. याला का पैसे कशाचे आहेत? तुमचेच संसार देशोधडीला लावले. पैसे कशाचे आहेत? देशी दारूच्या अड्डे 30, 60, 90 फुगा हातबट्टी ते पैसे. तुम्हालाच दारू पाजली, तुमचाच संसार बर्बाद केला, तेच पैसे कमवले, इलेक्शन मध्ये तेच पैसे तुम्हाला दिले, निवडून आले आणि तुमचेच गोकंडी बसणार पुन्हा त्या निवडून. तुम्ही ठरवा काय करायचंय ते. डिसिजन इज युअर्स. इथे 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 काहीतरी असलं पाहिजे. डोकं तुम्ही लावलं पाहिजे की जर ड्रग्जने पिढ्या गारद होत आहेत, ते कुणाचंही लेकरू गारद होऊ शकतं आणि हे ड्रग्ज सत्ताधाऱ्यांना सापडत नाही. अरे आम्ही रोज ओरडतोय, 3ऱ्यांदा ड्रग्ज सापडलं. 3ऱ्यांदा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा ड्रग्ज सापडलं तेव्हा म्हणाले नाही नाही त्याचा संबंध नाही, मी क्लीन चिट देतो. वार धंदा. तुम्ही मुख्यमंत्री आहात का न्यायाधीश आहात? तुम्ही का जज होऊन निकाल ऐकवताय? आता दुसऱ्यांदा परत ड्रग्ज सापडलं
महाराष्ट्रातल्या पोलिसांची हिंमत होत नाही ड्रग्ज पकडायची. इकडे पोलीस आहेत बरं काही सगळे, हे सगळे पोलिस थांबलेली आहेत. ह्या बिचारांना काही माहित नसतं. ह्यांना कुठं दारूचा अड्डा आहे माहित नाही, ह्यांना कुठं मटक्याचा अड्डा आहे माहित नाही, ह्यांना एक सुद्धा बेकायदेशीर धंदा माहित नाही. सगळे एकदम साधे भोळे लोक आहेत, लय साधे भोळे माणसं आहेत, इतके निष्पाप, इतके शांत. ह्यांना एक सुद्धा 2 नंबरचा धंदा माहित नाही. कसो काय म्हणलं? सगळं माहित आहे का? मला असं वाटलं की ह्यांना काहीच माहित नाही. नसल बापडीचं माहित असलं तर आपण सांगूया त्यांना, बघू त्यांनी रेड केली तर एखादी. कारण इथून पुढे सोलापुरात मीच आहे, त्यांची माझी गाठभेट रोज पडणार आहे. मी इथून पुढे सोलापुरात, काही काळजी करू नका. दादा हो, एक लक्षात घ्या, मी सकाळी कुणाला तरी म्हटलं, बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही रे. मी दादा म्हणून बोलतेय, मामा म्हणून बोलतेय, काका म्हणून बोलतेय, भाऊ म्हणून बोलतेय. जोपर्यंत समोरचा माणूस सीधा सीधा आहे, मी सीधा सीधा आहे. जर गोरगरिबाला विनाकारण कोण त्रास द्यायला लागला, खायला कटपटीला बोलावे लावायला कमी करत नाही, नादच करायचा नाही. आपला एकच उसूल आहे, पहिले बात फिर मुलाकात. लय वेळ आली तर बघू पुढचं पुढं काय ते. आपण लढतोय कुणासाठी? आपण लढतोय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी, महिलांच्यासाठी. लक्षात घ्या दादा हो, आम्ही सत्तेत नाही, सुषमा अंधारे सत्तेत नाही, मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही. पण फलटणच्या लेकरावर अन्याय झाला तर तिथं धावून सत्ताधाऱ्यातला कुणी गेला नाही, तिथं सुषमा अंधारे गेली होती. ताकदीनं सांगतोय. बदलापूरच्या 3 वर्षाच्या लेकरावर अत्याचार झाला. 3 वर्षाचं लेकरू, ज्याला प्रेम कळत नाही, राग कळत नाही, द्वेष कळत नाही, 3 वर्षाच्या लेकरावर जेव्हा अत्याचार होतो, आणि अत्याचार करणारे कोण? हेच शिंदे सेनेचे चटूर हेच लोक. तिथे कोण होतं? तिथे पुन्हा सुषमा अंधारेच उभी होती. जिथे जिथे अन्याय असतो तिथे तिथे आम्ही उभे असतो. दादा हो, सत्ता नाही तर आम्ही इतक्या ताकदीने लढतो. जर तुम्ही हे प्रतिनिधी निवडून दिले तर आम्ही अजून ताकदीने जिल्हा परिषदेत प्रश्न विचारू शकतो. जर तुम्ही या प्रतिनिधींच्या सोबत उभे राहिला तर अजून ताकदीने या जिल्ह्यातल्या प्रत्येक खात्याचा नेमका कारभार काय चाललाय यावर प्रश्न विचारायचं बळ आम्हाला मिळू शकतं. ते बळ देण्याची कुवत आपल्यात आहे. पण मी पुन्हा सांगते, आम्ही पैसे देऊ शकत नाही. पण सुषमा अंधारे पैसे देणार नाही, एकदम क्लिअर. काय कुणाचे 10,000 घ्यायचे, 15,000 घ्यायचे, खुशाल घ्या. काय त्याच्या बाचे पैसे आहेत काय? त्यांना कुणाचा तरी गळा कापून दरोडे टाकून चोऱ्या माऱ्या करून चाललेले पैसे आहेत. त्यामुळे पैसे बिनधास्त घ्या. वच कुणाला द्यायचं ते मात्र तुमच्या हातात आहे, ते तुम्ही ठरवा. एक लक्षात घ्या, आम्ही 2 नंबरची कामं करत नाही, आम्ही ड्रग्जचा व्यवसाय करत नाही, आम्ही दारूचा धंदा चालवत नाही, आम्ही जुगार मटक्याचा अड्डा चालवत नाही. आमच्याकडे 2 नंबरचा धंदा असता तर कदाचित आम्ही पण त्यांच्यासारखा पैसा वाटू शकलो असतो. आम्ही इमाने इतबारे सांगतोय की होय, निवडणुकीच्या काळात आम्ही 10,000 रुपये देणार नाही, पण पुढची 5 वर्ष अर्ध्या रात्री तुम्ही हाक मारा, तुमचं पोलीस स्टेशन, तुमचा दवाखाना, तुमचं शेत, तुमचा कुठलाही प्रश्न, तिथे मात्र ताकदीनं तुमची बहीण, तुमची लेक म्हणून तुमच्या सोबत उभी आहे. आणि ती गोष्ट निवडणुकीतल्या 10,000पेक्षा लाख पटीनं महत्वाची आहे की तुमच्या सोबत कायमस्वरूपी उभं राहणं. ते उभं राहणं आम्ही उभे राहू शकतो. आणि ताकदीनं आम्ही घाबरणारे नाहीत, आम्ही मैदान सोडून पळणारे नाहीत, आम्ही कुठल्याही बाबतीत माघार घेणारे नाहीत. ज्या पद्धतीनं एकूण राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय, कदाचित 1-2 दिवसांनी इथे सभा होतील, कदाचित 1-2 दिवसानंतर काही मोठमोठे नेते येतील, त्यांची पण काही नावं आहेत की जे रस्त्यांमध्ये नावं आहेत, जे पालखी मार्गातले लाभार्थी आहेत, असे पण काही जण येतील. काहींच्या सिड्या व्हिडिओ निघाले असे पण काही जण येतील. अशा सगळ्या लोकांपासून आपण निश्चितपणे सावध राहा. मी आपल्याला विश्वास देते की या ज्या जिल्हा परिषद गटांमधून
माझे उमेदवार उभे आहेत त्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उत्तम प्रतीचा जो तालुका पातळीचा जो दवाखाना आहे तो उत्तम प्रतीचा दवाखाना झाला पाहिजे, हे पहिलं काम आम्ही ताकदीनं करून दाखवू शकतो आणि करू. कारण मला आता कल्पना आहे, गावखेड्यातली जर एखादी माय माऊली जर गरोदर राहिली आणि तिला जर आपण तालुक्याच्या दवाखान्याला जर नेलं, तर तालुक्याच्या दवाखान्यामध्ये चौथ्या महिन्यातली जर तिची सोनोग्राफी करायची म्हटलं तर ठरवून तालुक्यातल्या दवाखान्याची सोनोग्राफी मशीन बंद असते आणि तो सांगतो बाहेरून सोनोग्राफी करून आणा. आणि ती चौथ्या महिन्यातली सोनोग्राफी खाजगीतून करून आणायची असेल तर ब्लॅक अँड व्हाईट करायला 2000 आणि कलर डॉक्टर करायचे असेल तर 4000 रुपये जातात. हे तुमचा अधिकार आहे की त्या दवाखान्यात तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी मिळाल्या पाहिजे. लोकप्रतिनिधी जर ताकदवर असेल, लोकप्रतिनिधी जर कणखर असेल, मजबूत असेल, तर दवाखान्यांमधून मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधा या तुम्हाला मिळायलाच हव्यात, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मगाशी आम्ही असे इकडून आलो गाडी घेऊन. मी म्हटलं अरे आपण असे येऊ शकतो की थेट आपण इकडून यायची काय गरज आहे. मग मला कळलं नाही की मला शरद भैया इकडून का आणत आहे. मग कळलं की अरे मधले रस्ते काय आहेत, बाबा 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 काचेसारखं गुळगुळीत. मला वाटलं माझा पाय घसरेल का, इतकं गुळगुळीत सगळा भाग. कोणाला निवडून दिलं तुम्ही आतापर्यंत माहित नाही मला, कोण कोण माणसं होते माहित नाही मला. पण दादा हो, ही परिस्थिती बदलावी लागेल. तुमच्या शेतीला लागणारी वीज आणि पाणी या संबंधाने ताकदीने एक भूमिका मांडणारी माणसं असली पाहिजे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण यातून निवडून जाणारा प्रत्येक उमेदवार, अर्थात हे जेवढे म्हणून उमेदवार आहेत हे सगळेच्या सगळे मशाल या चिन्हावर उभे आहेत. जिथं जिथं अन्याय आहे तिथं तिथं ठाकरेंची मशाल पेटती आहे आणि ही मशाल चिन्ह घेऊन हे सगळे उमेदवार उभे आहेत. यातला फक्त एक उमेदवार शिट्टी या चिन्हावर उभा आहे, जो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी हे इतरत्र मशाल या चिन्हासाठी प्रचार करणार आहेत, पाठिंबा देणार आहेत, सोबत राहणार आहेत. आणि वाईस वर्षा जिथे स्वाभिमानीचा उमेदवार आहे तिथे सगळे शिवसेना युबीटीचे लोक ताकदीने त्यांच्यासाठी उभे राहणार आहेत. मी आज जरी आपल्याकडे आले असेल आणि हो मी हे एवढं सगळं बोलल्यानंतर उद्या कदाचित तो काय ते चौरे बिवरे काय बारा भानगडी उद्या परत ते तोंड वर काढतील, तर त्यांना आता खबरे असतील ना, खबरे फार असतात. असे मोबाईल घेऊन रेकॉर्ड करायलेले, काही जण मोबाईल वर ऐकवायला लागलेले. तुम्हाला एक सांगू का, खबऱ्यांचं अर्थकारण फार मोठं नसतं. खबऱ्यांचं काय लय मोठा लाखाचा बिझनेस नसतो. खबरे बिचारे खूप झालं, एक 90 आणि हाफ बिर्याणी एवढंच त्यांचं अर्थकारण असतं. हे जे काही हाफ बिर्याणी 90 वर काम करणारे खबरे आहेत, ज्यांना मी आज काय काय बोलते ते रेकॉर्ड करायचे, त्यांनी अजून एक वाक्य आवर्जून रेकॉर्ड करावं. उद्या दोघांमधला कुणी बी एक जण बोलो, कुणी पण, मी पुढची सभा पेंडूरला कागदपत्रासकट घेतलीच दादच करायचं नाही माझा. कारण खऱ्याला मरणच नाही. ज्या कागदपत्रांची ताकदाने मी एलईडी लावून कागदपत्र दाखवलं आणि एकेकाची पाक आबरूची बाबाने काढेल. कारण तुम्ही काय लुटून खाल्लंय लोकांना, तुम्ही काय पद्धतीनं सरकारच्या जीवावर माज केलाय, तो सगळा माज त्या कागदपत्रांमधून दिसतोय. पण दादा हो, ते असं का करू शकतात? त्याचं कारण तुमच्यासारखी माणसं गप गुमान बसतात आणि त्यांना विरोध करत नाही. तुमच्यासारख्या लोकांनी थोडं पेटून उठायची गरज आहे. थोडासा एक प्रतिकार दाखवायची गरज आहे. तुम्ही तो प्रतिकार दाखवू शकता. इकडे लय मुद्दे आहेत तुमचे. हे दुधाऐवजी दुधात पाणी केमिकल, पांढऱ्या रंगाचं केमिकल ओतायचं, दुधाचं डुप्लिकेटिकल करायचं, हे अशा अनेक मुद्दे आहेत.
गावांना एकमेकांना जोडणं आहे. आपल्या शेजारून जरी मोठा रस्ता गेला असला तरी अंतर्गत रस्ते मात्र अजूनही खराब आहे. हे अंतर्गत रस्ते नीट होणं ही सुद्धा आपली गरज आहे. आणि ही प्रत्येक गोष्ट आपण करू शकू, ताकदीने करू शकू जर तुम्ही सोबत असाल तर. मला विश्वास आहे, मला खात्री आहे की तुम्ही येणाऱ्या 5 तारखेला मशाल या चिन्हाला निवडाल. आणि मशाल, मी अजिबात तुम्हाला टेक्निकल मध्ये जाणार नाही की कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये मशीनवर किती नंबरला चिन्ह आहे. मी अजिबात नंबर वगैरे सांगणार नाही. माझं आपलं सरळ साधं ढोबळमानानं सांगणं आहे. जायचंय मतदान केंद्रावर, मशीन बघायची, मशीनवर कुठल्या का नंबरला असना दिसली मशाल की हान शिक्का, बाकी दुसरा विषयच नाही. दिसली मशाल की हान शिक्का, या पद्धतीने काम करायचं आहे. आपण सगळेजण फार ताकदीने सोबत राहा. लक्षात घ्या, पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं, भले भले ज्यांना मोठं केलं ते सोडून गेले, तरी सुद्धा उद्धव साहेबांनी पुन्हा शून्यातनं सगळं उभं करायचं ठरवलं. शून्यातनं उभं करत असताना आता लोकसभेत 9 खासदार, राज्यसभेत 3 खासदार, विधानसभेमध्ये तब्बल 20 आमदार, विधान परिषदेमध्ये पुन्हा आपले 7-8 आमदार. आता नगर परिषदेला त्यांनी पैशाचा पाऊस केला होता. नगर परिषदेला पैशाचा पाऊस, सभा केवढ्या. हॅलो, काय उदय तुम्ही बोलताय का? इथे मला एवढी काय चाललं होतं सगळं. एवढं सगळं करून किती नगरसेवक निवडून आले माहितीये त्यांचे? फक्त 616. आपण 1 रुपया खर्च केला नाही, ना दमदाटी केली, ना मोठे मोठे काही गप्पा हातल्या. 543 लोक निवडून आले. लक्षात घ्या, आपला सत्याच्या पाठी परमेश्वर असतो. आपण सत्याने वागणारी माणसं आहोत. आपण खरेपणाची लढाई देणारे आहोत. मला विश्वास आहे की निश्चितपणे या निवडणुकीत सुद्धा या गटांमधून ही सगळे माणसं अतिशय उत्तम पद्धतीचं प्रदर्शन करतील आणि तुम्ही सगळेजण अतिशय ताकदीने त्यांच्या सोबत राहा.